आज आपण मटार करंजी करूया। 3 वाट्या ओले हिरवे मटार घेतले, 3 वाट्या कणिक घेतली। ही कणिक आपण भिजवून घेणार आहोत। पण साहित्य: हिरवी मिरची, आलं, कोथिंबीर, एक उकडलेला बटाटा घेतलाय। त्यानंतर आपण हे साजूक तूप घेणार आहोत कणिक भिजवण्यासाठी। 4 टेबलस्पून साधारणपणे तूप घेतले करंजी खुसखुशीत होण्यासाठी। तर कणिक भिजवून घेऊया। कणकेमध्ये हे तूप घातलं, चवीसाठी मीठ घातलं आणि आता ही कणिक आपण घट्ट भिजवून घेणार आहोत। कणिक घट्ट पाहिजे, त्यामुळं करंजी खुसखुशीत होईल। आता मिक्सरमध्ये हे साहित्य घेतलं आपण: मटार, कोथिंबीर, ओली मिरची, आलं, मीठ आणि हे आपण आता चांगलं बारीक करून घेणार आहोत। आता हे छान बारीक झालेलं आहे। हा उकडलेला बटाटा साल काढून किसून त्याच्यामध्ये मिक्स करणार। आता तेल गरम करून तेलामध्ये जिरं, हिंग, हळद असं घालणार आहोत आणि ते चांगलं तडतडलं की बारीक केलेलं हे साहित्य आपण त्यामध्ये घातलं, चांगलं परतून घेतलं आणि चवीसाठी आमचूर पावडर घातली। सारण आणि कणिक तयार आहे। आता आपण करंजी तयार करूया। पारी लाटून की त्या करंजीला आकार दिला। अशा करंज्या सगळ्या तयार करून घेऊन आपण आता तळून घेणार आहोत। चांगल्या दोन्ही बाजूनं करंज्या तळून खाण्यासाठी आता या आपल्या करंज्या तयार। धन्यवाद।